आमचे 6 मुद्दे होते. 6 मधला पहिला मुद्दा आमचा होता की इतिवृत्त मंजूर करा. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, इतिवृत्त आम्हाला आजच भेटला आणि आज आम्ही मंजूर कसं करणार? तर त्या मुद्दा आमचा होता की ओसी भेटण्यासंदर्भात आणि सी फॉर्मची चर्चा करण्यासाठी. तर आमचं म्हणणं हे होतं, जर चर्चा करायची होती फक्त, तर आपण चर्चेची मीटिंग ठेवली पाहिजे. आपण अजेंडावरती का आणला? तिसरा मुद्दा होता आचोळे रुग्णालयातील जुचंद्र सामान्य रुग्णालय व इतर बांधकाम विषय. तर आता इतर बांधकाम विषयाचा हा मुद्दा आहे. तिकडे कोण आहे? एमओएच आहेत, भक्ती चौधरी मॅडम. इकडे कोण आहेत? फायरचे अधिकारी आहेत आणि सभापती उपसभापती उपस्थित आहे. बाकी कुठलेही अधिकारी उपस्थिती नाही. तर आम्ही सांगितलं, जर अशा पद्धतीने जर ही मीटिंग घेत असतील तर ह्या मीटिंगचा काही अर्थ नाही. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. वसई विरार शहर महानगरपालिका नेमकी व्यवस्थित चालते का? आपण जर पाहिलं तर अलीकडे आरोग्याचा विषय संपूर्ण वसई विरार शहरातील जनतेला भेडसावतोय. त्याच्या मागची कारणं अनेक आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून वसई विरार शहर महानगरपालिकेत आरोग्य समितीचं गठन झालं. परंतु ही आरोग्य समिती सुरळीत सुरू आहे का? 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला वसई विरार शहर महानगरपालिकेचं कार्यालय हे पोलीस विभागात आलं, त्याच दिवशी आचोले रुग्णालयाचं उद्घाटन झालं. परंतु हा उद्घाटन अजूनपर्यंत कागदावरतीच आहे. माझ्यासोबत यावेळेला आरोग्य समितीमध्ये असणारे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत. जाणून घेऊया आरोग्य समिती नेमकी कशी चालते. नमस्कार. आज जी तुमची मीटिंग घेण्यात आली होती, ही मीटिंग कशासाठी घेण्यात आली होती? आज आमची आरोग्य समिती सदस्याची ही दुसरी मीटिंग होती आणि एकूण जर आपण पाहिले तर टोटल आमचे 6 मुद्दे होते. 6 मधला पहिला मुद्दा आमचा होता की इतिवृत्त मंजूर करा. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, इतिवृत्त आम्हाला आजच भेटला आणि आज आम्ही मंजूर कसं करणार? तर त्यांनी सांगितलं आपण पुढच्या सभेमध्ये घेऊया. आम्ही म्हणालो ठीक आहे. दुसरा मुद्दा आमचा होता की ओसी भेटण्यासंदर्भात आणि सी फॉर्मची चर्चा करण्यासाठी. तर आमचं म्हणणं हे होतं, जर चर्चा करायची होती फक्त, तर आपण चर्चेची मीटिंग ठेवली पाहिजे. आपण अजेंडावरती का आणला? तिसरा मुद्दा होता आचोळे रुग्णालयातील जुचंद्र सामान्य रुग्णालय व इतर बांधकाम विषय. तर आता इतर बांधकाम विषयाचा हा मुद्दा आहे. तिकडे कोण आहे? एमओएच आहेत, भक्ती चौधरी मॅडम. इकडे कोण आहेत? फायरचे अधिकारी आहेत आणि सभापती उपसभापती उपस्थित आहे. बाकी कुठलेही अधिकारी उपस्थिती नाही. तर आम्ही सांगितलं, जर अशा पद्धतीने जर ही मीटिंग घेत असतील तर ह्या मीटिंगचा काही अर्थ नाही. ते आले लगेच, मग बोलले ठीक आहे, हा मुद्दा आपण स्थगित करू, चौथ्या मुद्द्यावर येऊ. चौथ्या मुद्द्यावरती त्यांनी नर्सिंग कॉलेजवरती करता परवानगी मिळण्याबाबत रुग्णालयाला कार्यावनी नर्सिंगची परवानगी मिळण्यासाठी तुम्ही हा मुद्दा घ्या. आम्ही म्हणालो की तुम्ही हे जे मुद्दे घेतात आहे याच्यावरती अतिरिक्त आयुक्तता पाहिजे. अतिरिक्त आयुक्तांनी तुम्ही नुसते सांगता हे मुद्दे स्थगित करा, हे मुद्दे मंजूर करा. अशा चुकीच्या पद्धतीने जर ही मीटिंग होत असेल तर आम्ही त्यांना सांगितलं ही मीटिंग इकडे तहकूब केली पाहिजे. त्यांनी आम्हाला विनंती केली. आम्ही सांगितलं तसं चांगलं नाही. महत्वाचा मुद्दा एक अजून की 5वा मुद्दा याच्यामध्ये जो एक होता तो ऑलरेडी स्टँडिंग मध्ये मंजूर झालाय. मग स्टँडिंग मध्ये जर मंजूर झालाय तर ही आरोग्य समिती कशासाठी आहे? याचा आम्ही विरोध केला तिथे. तो विरोध केला, त्यासाठी त्यांनी सांगितलं नाही, आपण बाकीच्या 6व्या विषयावरती येऊया आणि आपण चर्चा करूया. म्हणजे वसई विरार जनतेचे सगळे प्रश्नावरती यांना कशातही गांभीर्य नाहीये. सभापती उपसभापती येऊन सुद्धा जर अतिरिक्त सारखे येत नाही तर त्या पदाला आणि त्याला काही जर महत्व देत नसणार तर आमची ही आरोग्य समिती ही रद्द करा, अशी आम्ही 3 सदस्यांना मागणी केली. आणि सगळे विषय तुम्ही आयुक्तांनी स्टँडिंगलाच देऊन टाका ना. कशासाठी मीटिंग लावली? ज्या मीटिंग मध्ये अतिरिक्त आयुक्तांना तेवढं गांभीर्य नसणार तर ही मीटिंग काय उपयोगाची? आम्ही वसई विरारला उत्तर काय देणार? त्यामुळे आम्ही ही सभा तहकूब केली आणि बाहेर निघालो. आचोलेचं जे रुग्णालय आहे ते आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आपल्याला दिसतंय. ज्या दिवशी त्या जमिनीचं भूमिपूजन झालं त्याच्यानंतर त्याचं काम सुरू नाहीये, त्याच्या बाबतीत तुमची काय चर्चा झाली? आता महत्वाचं म्हणजे कुठली मीटिंग असते तर हे नुसतं असा एजेंडा येतो का? याचा गोषवारा तर यायला पाहिजे. आम्ही त्याचाही विरोध केला की आम्हाला गोषवारा तर द्या. आम्ही काय बोलणार मीटिंग मध्ये की आचोलेला कुठे काय आता आहे, कुठे तुमची गाडी थांबलेली आहे, काय तुम्हाला अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सगळे सदस्य भारतीय जनता पार्टीचे असू द्या किंवा सर्व सदस्य त्याच्यावरती काम करूया.
परंतु गोषवारच नाही दिला. आम्हाला फक्त मीटिंगचं एक पत्र येतं. अशी कुठलीही मीटिंग महापालिकेत होत नाही. जर यांनी ह्या पुढे मीटिंग योग्य प्रकारे नाही केली तर आम्ही नक्कीच आयुक्तांनी, महापौरमहोदय आणि आमचे विरोधी पक्ष नेते यांनाही आम्ही कळवणारच आहे. पण आम्ही न्यायालयात जाऊ आणि रिस्तर याच्यावरती आम्ही धोरणात्मक निर्णयावरती यांना घेऊन येऊ. आपण जर पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेतील ही आरोग्य समिती कशा प्रकारे काम करते त्याचं हे ताजं उदाहरण आहे. 2 वर्ष उलटून गेलेले आहेत तरी देखील अजूनपर्यंत आचले रुग्णालयाचं काम सुरू नाही. परंतु या सगळ्या गोष्टीचा विरोध भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. आता पाहण्यासारखं ठरेल की याच्यावरती वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि महापौर नेमकी काय भूमिका घेणार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.